हॅलो नमस्कार. आपण बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंग मध्ये बोललेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर ते पाहणार म्हणतो की हे आपलं घर आहे आणि आपण हे घर घेणार आहोत. इथे आपला 2 मास्टर बेडरूम, हे आपला स्पेसियस हॉल आणि हे आपलं किचन असणार आणि आपल्या बाळासाठी आपल्याला खूप काही करून ठेवायचं आहे. ती म्हणते किती विचार करताय ना विक्रांत, तुम्ही तुमचा जॉब गेला असताना मीही आपलं बाळ मोठं झालं ना मीही जॉब करणार आणि तुम्हाला थोडीशी मदत करणार. तर विक्रांत म्हणतो की काही गरज नाही आहे गं, मी करेन ना सगळं व्यवस्थित, मी करेन सगळ्या काही गोष्टी आणि तुझे सगळं स्वप्न मला पूर्ण करायचे आहे असं तिला म्हटलेला असतो. इकडे लीलाच्या बाबाचा डावा डोळा हे करत असतो. तो सारखा म्हणत असतो काहीतरी अघटित घडणार आहे, मला सारखं असं वाटत आहे की काहीतरी घडणार आहे. मग तिथे रेवू असते. रेवू म्हणते काही नाही बाबा, काही नाही होणार, ताई आत्ताच तर चांगली होऊन आलेली आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय तिची, आहे ती माहेरी सुखरूप आहे, चांगली आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ म्हणून. आणि सरस्वतीला खूप रागवलेला असतो की लीलाने तिच्या भावाच्या कानी मारलेलं असतं. तर मग ती दुर्गाला म्हणत असते की वहिनी तुम्ही काहीच म्हटलं नाही आहे तिला, अजूनही तिला काहीच कोणी काही बोललेलं नाही आहे. मग दुर्गा बोलते की आपण आजीसमोर काही बोलू शकतो का? हो आपण आजीसमोर बोलू शकत नाही, पण तुम्ही मागेही काही बोलले नाही आहेत ना. हो मला ना खूप राग येतोय, मला का नाही, मला तुम्ही माझा विचार करत नाही आहे. आणि मग दुर्गा म्हणते की काही काळजी करू नको, एजंटना त्रास झालेला मला नाही जमणार, त्याच्यासाठी तू शांत बस असं तिला बोलून गेलेली असते. आणि मग ती म्हणत असते की वहिनी आपण एका टीममध्ये होतो ना, मला नाही राहायचं या टीममध्ये जर तुम्ही असं करणार असेल तर. आणि इथे सीन चेंज झालेला असतो. लीला तिथे जाते आणि लीला तिथे गेल्यानंतर मग ती म्हणत असते की पूजा वहिनी, तर पूजा वहिनीला विक्रांतने पूर्ण बांधून ठेवलेलं असतं, तोंडामध्येही काहीतरी घातलेलं असतं तिच्या की आवाज येऊ नये म्हणून. आणि मग तिला बोललेलं असतो की लीला या जगात राहणारच नाही आहे त्याच्यासाठी. आणि मग लीला तिथं जाते तर वहिनींना तरी सोड असं म्हणते, तर लीलालाही तो बांधून ठेवतो. प्रेग्नेंट आहे त्याच्यासमोर तरी विक्रांत असं काही करू नको. मग तो म्हणतो शांत बस, मला वाटत होतं तू जाशील एजंटसोबत लग्न केल्यानंतर तर तू तर माझ्या वाटेचा पूर्ण मोठाच काटा होऊन आली आहेस परत. आणि ते जे लग्न तुला करायला लावलं होतं ते मी केलं होतं, तुझ्या बहिणीला मी किडनॅप केलं होतं आणि मीच सगळं काही केलं होतं. आणि मला वाटलं की आता तुझं याच्यासोबत लग्न झालं म्हणजे तू एकदाची माझ्या लाईफमधून निघून जाशील, पण तू नाही, तू परत माझ्या लाईफमध्ये आले म्हणून तर मी हा सगळा घाट घातला आहे. आणि आता तुम्हाला इथून कोणीच वाचवू शकत नाही, इथं फक्त मी आणि तुम्ही दोघीच आहात, त्याच्यासाठी मी तुम्हाला मारणार आहे असं तिला म्हटलेलं असतं. इथे एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.